नमस्कार, माझं नाव निहारिका. MH48च्या इंडिया अँड द वर्ल्ड ह्या नवीन सिरीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. काही दिवसांपूर्वी आम्ही सौदी अरेबियामध्ये घडणारे बदल ह्यावरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात ठेवून एक डीप डाईव्ह असा व्हिडिओ मराठीत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यासाठी अनय सर इकडे आपल्याबरोबर आपल्याला जॉईन त्यांनी केलं आहे आणि आपण त्यांच्याबरोबर सौदी अरेबिया आणि त्याची हिस्ट्री, तिथे घडणारे काही बदल ह्याविषयी इन डिटेल डिस्कस करणार आहोत. सो थँक यू सो मच अनय सर फॉर बिईंग हिअर. मोहम्मद बिन सलमान हे रिसेंटली न्यूजमध्ये आहेत फॉर ऑल ऑफ द चेंजेस, बदल जे ते घडवून आणतात सौदी अरेबियात. तर पण बदल हे जे घडतायत ते छानच आहेत, पण त्यांची जी इमेज आहे ती खूप कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा आहे. सो त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरेबियाचे युवराज आहेत, क्राऊन प्रिन्स ज्याला म्हणता येतील. पण आता त्यांनी त्यांचं डेजिग्नेशन आहे ते सौदी अरेबियाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी डेजिग्नेशन केलेलं आहे. हे सगळ्यांना माहिती आहे की सौदी अरेबियाचे डिफॅक्टो म्हणजे राजे आहेत किंवा सुलतान आहेत ते मोहम्मद बिन सलमान आहेत, कारण त्यांचे वडील सलमान, राजे सलमान यांची तब्येत खूप बिघडलेली आहे. आता ते काही राज्यकारभार करू शकत नाही. मोहम्मद बिन सलमान हे अवघे 39 वर्षाचे आहेत आणि ज्या वेगाने त्यांचं एक वाटचाल राहिलेली आहे की सुरुवातीला ते सौदी अरेबियाचे डिफेन्स मिनिस्टर, संरक्षण मंत्री राहिले आणि संरक्षण मंत्री पदापासून त्यांना बाकीच्या युवराजांना दूर करून त्यांना युवराज बनवण्यात आलं आणि आता ते पंतप्रधान झाले. त्याच्यामुळे अनेकांना खूप आश्चर्य वाटलं. अर्थात ही जी वाटचाल आहे ती साधी सोपी नव्हती. जशा प्रकारे मुघल सम्राटांच्या काळामध्ये एक युवराज किंवा एक राजपुत्र इतर सगळ्या राजपुत्रांना मारून किंवा तुरुंगात टाकून स्वतः तिथे राजा व्हायचा. कधी कधी आपल्या वडिलांना पण तुरुंगात टाकल्याचे औरंगजेबाच्या बाबतीत आपल्याला गोष्ट आठवत असेल. आणि त्या प्रकारे MBS, मोहम्मद बिन सलमान, ते MBS या नावाने ओळखले जातात. MBS यांची वाटचाल राहिलेली आहे आणि ही वाटचाल करताना ज्यांनी ज्यांनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये खास करून वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रासाठी लिहिणारे पत्रकार जमाल खाशोगी यांचं नाव घेतलं जातं. आणि 2018 साली 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींच्या जन्मदिवशी ते सौदी अरेबियाच्या इस्तंबूल इथल्या कॉन्सुलेटमध्ये गेले होते आणि तिकडनं ते परतच आले नाहीत. आणि त्यामुळे नंतर असं स्पष्ट झालं की त्या कॉन्सुलेटमध्ये त्यांना हालहाल करून मारण्यात आलं आणि त्यांच्या शरीराची राख, म्हणजे एका प्रकारे राख करून किंवा तुकडे तुकडे करून ते कुठेतरी जंगलात टाकण्यात आले. त्यांचा पत्ता लागला नाही आणि त्यामुळे मोहम्मद बिन सलमान यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. पण ही जशी एक बाजू आहे, म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे सौदी अरेबियातले मोठे बिझनेसमॅन असतील किंवा राजघराण्यातले लोक असतील त्यांना जशा प्रकारची कडक वागणूक दिली, तेच मोहम्मद बिन सलमान सौदी अरेबियासारख्या अतिशय ज्याला कॉन्झर्वेटिव्ह म्हणता येईल, इस्लामिक मूलतत्ववादी देशामध्ये ज्या प्रकारच्या सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. तिथे महिलांना गाडी चालवण्यावर बंदी होती, ती गाडी चालवायला परवानगी दिलेली आहे. सिनेमावर बंदी होती, सिनेमावर बंदी उठलेली आहे. आणि आता नेटफ्लिक्सवर आपल्याला अनेक सौदी चित्रपट दिसू शकतात आणि अतिशय चांगले चित्रपट ते आहेत. मी स्वतः 2-3 चित्रपट बघितलेत. सौदी अरेबिया आता फुटबॉल टीम, मोठे क्लब युरोपातले ते विकत घेतात. तिथे कॉन्सर्ट आहे, ज्याचा तू उल्लेख केला होता की स्त्री आणि पुरुष एकत्र क्लबमध्ये जाणं किंवा नाचणं. म्हणजे पूर्वी जिथे महिलांना घराबाहेर बुरख्याशिवाय पडणं त्याची परवानगी नव्हती, तिथे आता महिला आणि पुरुष क्लबमध्ये एकत्र जाणं, महिलांना गाडी चालवायला परवानगी देणं आणि शाळांमधनं खास करून जो धार्मिक अभ्यासक्रम आहे तो बऱ्यापैकी त्यांनी हटवलेला आहे. कारण आतापर्यंत एकेकाळी असं होतं की सौदी अरेबियातले 80% PhD हे इस्लाम या विषयात PhD करणारे होते, 80%. आणि त्यामुळे अशा प्रकारचा समाज होता. आणि आता एक अतिशय आधुनिक समाज, आपण सगळ्यांनी टीव्हीवर सौदी अरेबिया टुरिझमच्या जाहिराती बघितल्या असतील की कशा प्रकारे सौदी अरेबिया मोकळा आहे आणि लोकांनी या आणि तिथे पार्टी करा आणि फिरा. आणि हा जो बदल आहे आणि त्याच्यामुळे या मोहम्मद बिन सलमान यांच्याबद्दल खूप उत्सुकता आहे की नेमके हे सुधारणावादी आहेत का हे क्रूर हुकुमशाह आहेत, यांच्यामधलं नेमकं ते काय आहेत. आणि त्यामुळे याच्याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. ओके, थँक्यू सो मच. आता सौदी अरेबियाच्या हिस्ट्रीबद्दल सुद्धा मला थोडे काही प्रश्न होते की सौदी अरेबिया अजूनही लोकशाही नाहीये, म्हणजे डेमोक्रेसी नाहीये, ते अजूनही एक किंगडम आहे. तर
सौदी अरेबिया, हाऊ वॉज इट बॉर्न, आणि आतापर्यंतचा त्याचा पॉलिटिकल जर्नी त्या देशाची कशी आहे ह्याबद्दल काहीतरी प्लीज सांग. मी त्याच्यासाठी एक प्रेझेंटेशन शेअर करतो, म्हणजे थोडंसं नकाशांच्या साह्याने समजायला सोपं जाईल. येस प्लीज. ते तुम्ही नकाशामध्ये बघत असाल, सौदी अरेबिया हा एका म्हणजे प्रचंड मोठ्या वाळवंटाचा भाग आहे, आणि हेजाज आणि नेजद हे दोन प्रांत मिळून त्यांचं सौदी अरेबिया. एकूण 4 प्रांत होते, पण त्यातला हेजाज जिथे मक्का, मदिना ही सगळी शहरं आहेत, आणि नेजद जिथे हा वाळवंटी भाग आहे, याचा मिळून सौदी अरेबिया झालेला आहे. सौदी अरेबिया आजचा जर आपण बघायला गेलं तर हा सौदी अरेबिया एक अतिशय मोठा देश आहे, पण त्यांची लोकसंख्या जेमतेम 3.5 कोटीच्या आसपास आहे. त्यांना अनेक शेजारी देश आहेत, म्हणजे ओमान आहे, येमेन आहे जिथे आता हुती बंडखोरांविरुद्ध लढाई चालू आहे. दुसरीकडे उत्तरेला युएई म्हणजे संयुक्त अरब अमिराती, दुबई, अबुधाबी हे देश आहेत, म्हणजे युएई हा देश आहे. कतार आहे, बहरीन आहे, कुवेत आहे, इराक आहे, जॉर्डन आहे, आणि इजिप्त आणि इस्रायल त्यांना एका प्रकारे लागून म्हणजे त्यांच्या खूप जवळ इजिप्त आणि इस्रायलच्या बॉर्डर आहेत. आणि एका प्रकारे बघितलं तर सौदी अरेबिया अनेक देशांनी वेढला गेलेला देश आहे. आणि हा देश कसा झाला हे खूप उत्सुकतेचा लोकांच्या मनात ही गोष्ट असते, कारण सौदी अरेबिया हे किंगडम आहे, म्हणजे एका प्रकारे ज्याला ते एक राज्य आहे, साम्राज्य आहे एका अर्थाने. आणि हा सगळा भाग आहे वाळवंटाचा, तो 20व्या शतकाच्या सुरुवातापर्यंत म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या अखेरपर्यंत हा सगळा भाग हा तुर्कांकडे किंवा ओटोमन एम्पायरचा भाग होता, आणि याच्यावर तुर्कांचं राज्य होतं. आणि पहिल्या महायुद्धामध्ये इथे अरब लोकांनी, लॉरेन्स ऑफ अरेबिया हा चित्रपट आपण बघितला असेल, नसेल तर अवश्य बघा. टी लॉरेन्स यांनी कशा प्रकारे अरब टोळीवाल्यांना एकत्र करून त्यांना तुर्कांविरुद्ध लढायला भाग पाडलं, आणि त्याच्यातलं तुर्कांचा पराभव झाला, ओटोमन साम्राज्याचा पराभव झाला. आता हे अरब कोण होते लढणारे, तर 18व्या शतकामध्ये हा जो सौदी अरेबिया आहे तिथे अनेक टोळ्या होत्या त्यावेळेला, आणि या टोळ्यांमध्ये सौद अल सौद म्हणजे घराणं होतं त्यांचे जो एक टोळी प्रमुख होता, त्यांनी तिकडचे इस्लामिक जे एक प्रीचर आहेत, इस्लामिक त्यांचे जे एक मौलवी आहेत, अब्दुल वहाब यांच्या बरोबर त्यांनी एक प्रकारची युती केली की आम्ही राज्य करतो आणि तुम्हाला धार्मिक बाबतीत तुम्ही प्रमुख व्हा, आणि आपण दोघांनी एकत्रितपणे या ज्या सगळ्या अरब लोकांच्या टोळ्यांना एकत्र करू. आणि त्या साधारणतः हे सौद घराण्याचा दबदबा या भागामध्ये 18व्या शतकापासून आहे. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा हा सगळा भाग तुर्कांच्या तावडीतनं मोकळा झाला, अरबांनी 1916 साली बंड केलं, तेव्हा साधारणतः असं होतं याच्यामध्ये की एक शरीफ हुसेन हे मक्केचे तेव्हाचे शासक होते, आणि त्यांनी ब्रिटिशांना साथ दिली, आणि ब्रिटिशांनी त्यांना प्रॉमिस केलं, ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं की युद्ध जिंकल्यावर या सगळ्या अरबस्तानवर आम्ही अरबांना म्हणजे तुम्हाला राज्य करायला संधी देऊ. पण प्रत्यक्षात मात्र ते झालं नाही. प्रत्यक्षात मात्र पहिल्या महायुद्धानंतर या नकाशात जसं दिसतंय, ब्रिटिशांनी हा सगळा भाग आहे तो त्यांनी आधीच फ्रेंचांबरोबर वाटणी करून ठेवली होती, आणि त्यामुळे आजचा जो सिरिया आहे तो फ्रेंचांकडे गेला, लेबेनॉन आहे ते फ्रेंचांकडे गेलं, इराक आहे हा सगळा अरबस्तानचा भाग होता, इराक आहे तो ब्रिटिशांकडे आला, पॅलेस्टाईन आणि जे इस्रायल नंतर तयार झालं तो ब्रिटिशांकडे आला, ओमान आहे तो ब्रिटिशांकडे आला, आणि जो मधला भाग होता तो वाळवंट होता, आणि त्यामुळे तिथे राज्य करण्यासारखं काही नव्हतं. तिथे हेजाज प्रांत आहे तो फक्त या हुसेन शरीफ त्यांच्या कुटुंबियांना ते देण्यात आलं. पण त्याच्यानंतर सौद घराण्याने म्हणजे त्यांचे जे सौदी अरेबियाचे संस्थापक आहेत किंग अब्दुल अझीज, त्यांना इब्न सौद असं म्हणतात, त्यांनी या हुसेन शरीफ त्यांच्या मुलाचा पराभव करून हा भाग स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यांनी हेजाज आणि नजद हे दोन मोठे प्रांत एकत्र केले, आणि त्याचा पुढे सौदी अरेबिया झाला. आणि हा सौदी अरेबिया झाल्यावर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेल मिळालं, म्हणजे 1932च्या आसपास सौदी अरेबिया एक देश म्हणून तो पुढे आला, आणि नंतर त्याच्यात प्रचंड प्रमाणावर तेल मिळालं, आणि मग त्यांनी थेट अमेरिकेकडे मदतीसाठी धाव घेतली. आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं एक वाक्य आठवत असेल की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तसं अमेरिका आणि सौदी अरेबियामध्ये तुम मुझे तेल दो मैं तुमको तुम्हारी आजादी रखूंगा, अशा प्रकारे या दोन देशांचं साधारणतः संबंध होते. आणि त्यामुळे अमेरिकेच्या आशीर्वादाने, ब्रिटिश आणि अमेरिकेच्या आशीर्वादाने त्यांच्या संरक्षणाखाली सौदी अरेबियाचं राज्य अस्तित्वात आलं. जसं मी आधी म्हटलं की सौदी अरेबिया ही एक युती होती, एक धार्मिक आणि टोळीवाले यांची युती होती, आणि त्यामुळे सौदी अरेबियामध्ये सुरुवातीपासून वहाबी पंथ आहे, अब्दुल वहाब यांच्या शिकवणीनुसार जो वहाबी पंथ होता
त्या वहाबी पंथाचा प्रचंड दबदबा होता. आणि या वहाबी पंथ हा खूप म्हणजे एका प्रकारे तो कॉन्झर्वेटिव्ह किंवा कट्टरतावादाकडे, मूलतत्ववादाकडे, म्हणजे इस्लाम जसा आहे, मूळ इस्लाम आहे. लक्षात घ्यायला पाहिजे, इस्लामचा जन्म सौदी अरेबियामध्ये झाला. म्हणजे 7व्या शतकामध्ये प्रेषित मोहम्मदांचा संपूर्ण जन्म, मक्का, मदिना हा सगळा भाग सौदी अरेबियामध्ये. आणि त्यामुळे त्याच्यानंतर कालांतराने इस्लाम जगभर पसरला आणि त्याच्यामुळे इस्लामवर असलेला प्रभाव, नंतर इराणचा प्रभाव पडला, तुर्कांचा प्रभाव पडला, आफ्रिकेत वेगवेगळ्या देशांचा प्रभाव पडला. पण जो सौदी अरेबियातला मूळ इस्लाम होता त्याच्यावर एक अगदी साधेपणा, आणि मग कलेला विरोध, संगीताला विरोध, अगदी साधी आचारसरणी, मूर्तीपूजेला विरोध, अशा प्रकारचा जो इस्लाम होता तो त्या राज्याचा भाग झाला. आणि त्यामुळे अमेरिकेला आणि ब्रिटिश लोकांना तेल हवं होतं, आणि त्यामुळे जोपर्यंत तेल त्यांना मिळत होतं सौदी अरेबियाकडनं, त्यामुळे ते तिथल्या इस्लामचं आहे, किती कट्टरतावादी आहे, तिथे लोकशाही आहे का नाही, याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. आणि या सगळ्या काळात शीतयुद्ध होतं, आणि एकीकडे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका होता, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया अमेरिकेच्या अतिशय जवळचा भागीदार म्हणून पुढे आला. आणि त्यामुळे सौदी अरेबियामधलं जे एक राज्य आहे त्याच्यामध्येही जे इब्न सौद होते त्यांचे संस्थापक, त्यांचे त्यांच्या काहीतरी 22 बायका होत्या आणि 40हून जास्त मुलं त्यांना होती. आणि एरवी साधारणतः म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साम्राज्यात असं असतं की राजानंतर त्याचा मुलगा राजा होतो, त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजा होतो. पण सौदी अरेबियात असं होतं की हा जो इब्न सौद, त्यांची एक बायको होती सुदैरी, तिची मुलं अनुक्रमाने ते त्यांच्या पुढे राजे होतील. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा सक्सेशन प्लॅन तिथे होता. पण मधल्या काळात असं झालं, प्रत्येक राजाची, प्रत्येक युवराजाच्या 20 लग्न, 25 लग्न आणि 50 मुलं, असं करत करत आता त्यांची जी रॉयल फॅमिली आहे त्याच्यातही 10,000हून जास्त लोक, हे सगळे त्यांचे चुलत चुलत भाऊ वगैरे, एवढी सगळी संख्या आहे. आणि त्यामुळे हे सौदी अरेबियाचा हा इतिहास आहे त्याचा, खास करून म्हणजे एकीकडे अब्दुल वहाब आणि वहाबी पंथाचा इतिहास, आणि पहिल्या महायुद्धानंतर कशा प्रकारे सौदी अरेबिया तयार झाला, त्याला तेल मिळालं, आणि तो इतिहास, हा हा इतिहास अर्थात 1979 सालापर्यंत आहे, तो समजून घेणं अतिशय महत्वाचं. आणि तिथे जे सुन्नी शिया कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण लक्षात घ्या, हा जो इस्लामचा इतिहास आपण शिकलो, तर इस्लाममध्ये सुन्नी आणि शिया हे पंथ कशा प्रकारे तयार झाले, तर प्रेषित मुहम्मदांचे उत्तराधिकारी हे त्यांच्या जमातीचे, म्हणजे कुरेश जमातीचे, कुरेश ट्राईबचे ते व्हायचे का, त्यांच्या ब्लड लाईन मध्ये, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांच्या, अर्थात त्यांना प्रेषित मोहम्मदांना कोणी मुलगा, म्हणजे प्रौढावस्थेपर्यंत जगलेला एकही मुलगा नव्हता, आणि त्यांची एकच मुलगी फातिमा, त्या फातिमाने त्यांचा वंश वाढवला. आणि त्यामुळे फातिमाच्या वंशात त्यांचं इस्लामचं उत्तराधिकारी पद असायला हवं का, याच्यातनं खरं तर जो वाद निर्माण झाला, त्याच्यातनं सुन्नी आणि शिया हे दोन पंथ तयार झाले. आज सुन्नी लोकांची संख्या जगात 80%च्या वरती आहे, शिया लोकांची संख्या जेमतेम 15 ते 20% आहे. सौदी अरेबियातही मुख्यतः सुन्नी लोक आहेत, 10 ते 15% लोक शिया आहेत. पण सौदी अरेबियाच्या समोरचा जो इराण दिसतो, या नकाशात तुम्हाला जो हिरवा देश दिसतोय इराण, आणि जो पिवळा देश आहे सौदी अरेबिया, पण या इराणमध्ये शिया पंथाचं प्रमुख केंद्र आहे. जगातला सगळ्यात मोठा शिया लोकसंख्या इराणमध्ये, त्याच्या खालोखाल ती भारतात आहे, हे आपण विसरता कामा नये. पण इराणनी ज्या ज्या देशांमध्ये शिया लोक आहेत, त्या शिया लोकांच्या मदतीने त्यांनी एक, ज्याला शिया क्रिसेंट किंवा शिया चंद्रकोर असं ही तयार केलेली आहे. आणि सुन्नी जगतात, आणि हा सगळा भाग तेल समृद्ध आहे, सुरक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे. इराणनी आपला प्रभाव तयार केलेला आहे. आज इराणच्या मदतीला इराक आहे, जिथे शिया बहुल आहे, सिरिया आहे जे आलेवाईट आहेत, म्हणजे थोडेसे, त्याच्यात आणखीन एक उपपंथ आहे, लेबेनॉन आहे जो आता शिया बहुल झालेला आहे हिजबुल्लामुळे, हमास गाझापट्टीतला, ते सुन्नी आहेत पण ते इराणच्या बाजूचे आहेत, आणि हुती येमेनमध्ये, हे सगळे एका प्रकारे इराणचे प्रॉक्सी किंवा इराणचे इराणच्या छत्रीखालती असलेले जे हे आहेत, हे आहेत. आफ्रिकेत इराणचा प्रभाव आहे, पण मी आता आफ्रिकेकडे जात नाही. आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, त्याच्यातही शिया लोकसंख्या, तिथे इराणचा प्रभाव आहे. आणि त्यामुळे आज जर जगात काही चालू असेल तर हे सुन्नी शिया रायव्हलरी आहे. आणि 1979 सालापर्यंत इराण देखील एक अतिशय आधुनिक असं राष्ट्र होतं, तिथे शहाचं राजवट होती. आणि 1979 साली तिथे इस्लामिक क्रांती झाली, आणि अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचं तिथे एक इस्लामिक धर्मगुरू, आणि त्यांची सत्ता आल्यावर त्यांनी घोषित केलं की आम्हाला ही इस्लामिक क्रांती जगभर पसरवायची आहे, आणि आम्हाला हे सगळं पश्चिम आशियात जे असे देश तयार केलेले आहेत, हे सगळे खोटे देश आहेत, कृत्रिम देश आहेत. इस्लामच्या झेंड्याखाली संपूर्ण मुसलमान लोकांनी जगातल्या एकत्र यायला पाहिजे, हा इराणचा विचार होता. पण बेसिकली त्यांना शिया इस्लामचा, म्हणजे कारण इराण हा शिया देश होता. आणि त्यामुळे जसं इराणनी आपला शिया पंथाचा प्रसार करायला सुरुवात केली,
सौदी अरेबियाला भीती वाटायला लागली की आपलं जी, आणि त्यांनी तर सांगितलं की हे सौदी अरेबियासारखे देश आहेत की जिथे हे सगळे राजपुत्र आणि राजे हे सगळे अतिशय भ्रष्ट आहेत, त्या इस्लामचं पालन करत नाहीत, त्यांचं सगळं बुडलेले भ्रष्टाचारामध्ये, आणि त्यामुळे तिथे तो इस्लाम पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा त्याला उत्तर द्यायला सौदीनी, म्हणजे वहाबी पंथाचा प्रसार सौदीमध्ये होताच पहिल्यापासून, पण मग इराणला उत्तर द्यायला सौदीनी वहाबी इस्लामचा प्रचार संपूर्ण जगभर करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे झालं असं की या सगळ्या काळात भारतामध्ये वहाबी पंथाचे अनेक मदरसे, मशिदी उघडल्या गेल्या. पाकिस्तानमध्ये तर पूर्णतः, म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला असताना सौदी अरेबियाने पाकिस्तानला प्रचंड मदत केली, आणि त्याच्यामुळे पाकिस्तानच्या देशाची संस्कृती पूर्ण जाऊन वहाबी पंथाचा प्रसार तिथे एवढा मोठ्या प्रमाणात झाला पाकिस्तानमध्ये की तिथे कट्टरतावाद व्हायला लागला. आणि त्यामुळे भारत असो, भारताला भोगावे लागलेले दहशतवादी हल्ले हे बरेचसे खास सौदी अरेबियातनं जे जिहादी विचारसरणी आहे त्याच्यातनं हे सगळे भारतात यायला लागले. याच काळात सौदी अरेबियाने इराणला बरोबरी करण्यासाठी सिनेमा हॉलवर बंदी घातली, संगीतावर बंदी घातली, महिलांना एकटीला बाहेर पडायला बंदी घातली. म्हणून म्हटलं हे खूप सौदी अरेबियामध्ये ज्या प्रकारचे वहाबी लोकांचं मॉरल पोलिसिंग ज्याला म्हणतात, की जे वेगवेगळ्या मशिदींचे लोक रस्त्यात समजा कोणी बुरखा बरोबर घेतला नसेल तर त्याला सार्वजनिक चौकात त्यांना फटके मारण्यात यायचे. याच्यात सगळ्यात भयंकर गोष्ट एक झाली होती ती म्हणजे एका महिलेला, ती गाडीमध्ये तिच्या ओळखीच्या कोणाबरोबर, तो तिच्या नात्यातला नव्हता, जात होती, तर तिला रस्त्यात थांबवून लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. आणि मग जे बलात्कारी त्यांना शिक्षा करायच्या ऐवजी त्या महिलेला शिक्षा करण्यात आली की तू कोणातरी अनोळखी माणसाबरोबर तू गाडीतनं कशी जात होतीस. अशा प्रकारच्या गोष्टी सौदी अरेबियामध्ये चालू होत्या. आणि त्यामुळे सगळ्यांसमोर प्रश्न होता की हा देश खरंच कधीतरी आजच्या सारखा होऊ शकेल का. आणि त्याचं उत्तर ते शोधणं महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्याबद्दल जर तुला प्रश्न असेल, तो आपलं बोलणं झालं नव्हतं, पण तो भाग समजून घेणं महत्वाचं आहे. आणि तो मॉडर्नायझेशन कसं व्हायला लागलं सौदी अरेबियाचं, हे त्याच्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मग ह्या कट्टर इस्लामिक कट्टरतावादापासून हे जे ट्रान्झिशन आहे मोहम्मद बिन सलमानच्या अंडर, हे सडनली का हा बदल घडून आलाय? हे बदल खूप झपाट्याने घडले, पण ते सडन किंवा अचानक झालेले बदल नाहीयेत. त्याचं कारण म्हणजे सौदी अरेबियाने अनेक वर्ष, जसे म्हणलं की वहाबी पंथाला पुढे करून हा जो सगळा आपला इस्लामिक ब्रँड पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाटलं की आपण या वहाबी विचारसरणीचा जगभरात प्रसार केला तर आपल्याकडे शांतता नांदेल, पण ती शांतता नांदली नाही. आणि याचं कारण म्हणजे 9/11चे जे दहशतवादी हल्ले झाले अमेरिकेवर, ट्विन टॉवर, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवण्यात आलं, त्याच्यामध्ये सहभागी असलेले जवळपास सगळे हे सौदी अरेबियाचे होते. ओसामा बिन लादेन सौदी अरेबियाचा आणि अतिशय धनाढ्य तिकडचा कॉन्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्शन कंपनी बिन लादेनच्या कुटुंबियांची होती. आणि त्यामुळे जगात नंतर जे दहशतवादी हल्ले व्हायला लागले त्याच्यामध्ये सौदी सहभाग होता, आणि त्याच्यामुळे अमेरिका सौदी अरेबियाकडे एका प्रकारे संशयाने बघायला लागली. दुसरी गोष्ट झाली, पण तरी देखील अमेरिकेने सौदी अरेबियाला शिक्षा केली नाही, अमेरिकेने सांभाळून घेतलं, कारण अमेरिकेला तेल हवं होतं. दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे 2010 सालापासून जेव्हा इजिप्तपासून, ट्युनिशिया आणि नंतर इजिप्तपासून सगळ्या अरब जगतामध्ये अरब स्प्रिंग किंवा अरब राज्यक्रांत्यांना सुरुवात झाली. आणि एका पाठोपाठ एक जिथे वेगवेगळे असे ज्याला सुलतान किंवा एमीर किंवा असे लोक होते त्यांना उलथवण्यात आलं, त्यांची सत्ता बदलण्यात आली. आणि तेव्हा सौदी अरेबियाला जाणवायला लागलं, आणि तेव्हा अमेरिकेने त्यांना काही या देशांच्या मदतीला अमेरिका धावून आली नाही. आणि त्यामुळे सौदी अरेबियाला असं वाटायला लागलं की उद्या जर आपल्या बाबतीत असं झालं तर काय करायचं. तिसरी गोष्ट याच्यामध्ये झाली म्हणजे 2012-13च्या आसपास अमेरिकेमध्ये शेल ऑइलचे खूप मोठे साठे मिळाले, आणि त्याच्यामुळे अमेरिका जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश झाला. रशिया दुसऱ्या क्रमांकावर, रशियाकडे पण दुसऱ्या का तिसऱ्या क्रमांकाचे साठे आहेत. आणि त्यामुळे तेलाचे भाव खूप झपाट्याने खाली जायला लागले. दुसरीकडे सौदी अरेबियामध्ये हे सगळ्या अनेक लोकांची अनेक लग्न, अनेक मुलं, या सगळ्यामुळे लोकसंख्या खूप झपाट्याने वाढते. आणि देशाची 50%हून जास्त लोकसंख्या 25 वर्षाच्या खालती आहे. आणि दुर्दैवाने असं झालंय, जरी तेलाचा पैसा खूप मिळत असला तरी त्याच्यामुळे समाजाला आळशी बनवलेलं आहे. म्हणजे सौदीमधले तरुण काम धंदा न करता बाहेरनं, भारतातनं किंवा अन्य देशातनं मजूर येतात, ते काम करतात. तेलाची किंमत जवळपास फुकट आहे, म्हणजे पाण्यात बिस्लेरीपेक्षा कमी किमतीला तेल मिळतं 1 लिटर. आणि त्यामुळे एका प्रकारे ऐतखाऊ वृत्ती देशात पुढे आली. आणि त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा तेलाच्या किमती पडायला लागल्या, म्हणजे सगळा देश चालत होता या तेलाच्या पैशावर, सौदी अरेबिया सगळ्या गोष्टी फुकट देत होतं,
शिक्षण फुकट, आरोग्य व्यवस्था फुकट, आणि त्यामुळे लोक बंड करत नव्हते. पण जेव्हा तेलाच्या किमती झपाट्याने पडायला लागल्या तेव्हा सौदीला लक्षात आलं की आपण ही जी फुकटबाजी आहे ती चालू ठेवू शकणार नाही. आणि असंच जर झालं तर आपलीच जनता, आणि ती कट्टरतावादी आहे या सगळ्या वहाबी विचारसरणीमुळे, ती आपल्या विरुद्ध बंड करून उठेल, आणि मग आपली व्यवस्था ती तोडू शकेल. आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं बदलायला हवं ही जाणीव सौदी अरेबियाला झाली. अर्थात बदलणं म्हणजे गाडी युटर्न मारणं हे सोपं नसतं जेव्हा तुम्ही सिंगल रोडवरनं जात असता तेव्हा. आणि ते मात्र मोहम्मद बिन सलमानच्या काळात झालं. मोहम्मद बिन सलमान 1985 साली त्याचा जन्म झालेला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर मिलेनियल किंवा मिलेनियल जनरेशनचा ते मोहम्मद बिन सलमान आहेत. आणि त्यांच्या वडिलांनी, किंग सलमान आहेत, त्यांनी रियाद शहर बांधलं. म्हणजे रियाद राजधानीचं शहर 1 लाख लोकसंख्या होती, ती आता 70-80 लाख लोकसंख्या आहे. तर ते रियादचा विकास पूर्ण किंग सलमान यांनी पूर्वीच्या काळी, तेव्हा राजे नव्हते तेव्हा त्यांनी केला होता. आणि त्यामुळे तो त्यांचा मॉडर्नायझेशनचा भाग हा त्यांच्यामध्ये होता. पण ही गोष्ट आहे कारण सौदी अरेबियातले अनेक रॉयल फॅमिली मधलेही अनेक राजपुत्र किंवा त्याचे मंत्री होते, ते कट्टरतावादी होते. तिथले पत्रकार जमाल खाशोगी बद्दल हे बोललं जातं, पण जमाल खाशोगी हा इस्लामिक मूलतत्ववादाचा प्रसार करणारा पत्रकार होता, वॉशिंग्टन पोस्ट मध्ये लिहित असला तरी. आणि त्यामुळे मोहम्मद बिन सलमाननी जेव्हा पहिले ते संरक्षण मंत्री झाले, येमेन मधलं युद्ध हे मुख्यतः मोहम्मद बिन सलमाननी सुरू केलं. या युद्धामध्ये 1 लाखाहून जास्त लोक मारली गेलेत आतापर्यंत, अनेक लाख लोक निर्वासित झालेले आहेत. म्हणजे हा हा सगळा भाग आपल्याला नाकारायचा नाहीये. पण दुसरीकडे ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की या कुठेही पश्चिम आशियात कुठेही लोकशाही नाहीये. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक इस्रायलमध्ये एक सेईंग आहे की एक म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं असतं, इस्रायलमध्ये असं म्हणतात, द फूड इज व्हेरी गुड इन द मिडल ईस्ट बट यू हॅव टू बी शुअर दॅट यू आर नॉट पार्ट ऑफ द मेन्यू. म्हणजे जर तुम्ही सावध राहिला नाही तर यू रीच टू द फूड प्लेट. आणि त्यामुळे तुम्हाला जर पहिले जिवंत राहायचं असेल तर यू हॅव टू बी टफ. म्हणजे तुम्हाला अतिशय तुम्ही असं तिथे मानवाधिकार आणि म्हणजे संवादाच्या माध्यमातून तुम्ही जगू शकला तर कोण तुम्हाला येऊन दूर करू शकतं हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे म्हणजे एकीकडे ते मोहम्मद बिन सलमान सुधारणा घडवत आहेत आणि खूप वेगाने सुधारणा घडवत आहेत, पण ते करता करता जे कोणी त्याला विरोध करत आहेत त्यांनाही ते जुन्या पद्धतीनुसार त्यांना ते धडा शिकवत आहेत. आणि त्यामुळे हे जे एक विरोधाभास दिसतो की हे मॉडर्नायझेशन आहे का एक प्रकारचे डिक्टेटरियल नेचर आहे, ते त्याच्यामध्ये मला तरी दिसून येतं. इफ आय एम नॉट रॉंग, आता मोहम्मद बिन सलमान यांनी रिसेंटलीच पंतप्रधान हे टायटल घेतलंय, तर मग तरी सुद्धा मग आपण सौदी अरेबियाला मोनार्कीच म्हणतो का? म्हणजे मग त्या कंट्रीत पॉलिटिकली काय आपण ऍज इंडियन्स आपण त्याच्याकडे कसं बघतो, और ऍज अ वर्ल्ड आपण त्याच्याकडे कसं बघतो? सौदी अरेबिया ही मोनार्कीच आहे, म्हणजे किंगडम आहे एकानी. आणि त्याच्यात फक्त त्याच्यामध्ये ही टायटल आहेत, जरी किंगडम असलं तरी तिथे वेगवेगळी मंत्रीपद आहेत. म्हणजे फॉरेन मिनिस्टर आहेत, डिफेन्स मिनिस्टर आहेत, आणि हे पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर हे टायटल नव्हतं. पण जेव्हा हे जमाल खाशोगी प्रकरण घडलं आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जायला लागलं की मोहम्मद बिन सलमान कुठल्या दुसऱ्या देशामध्ये गेले तर त्यांना त्या खुनाच्या आरोपाखाली कदाचित त्यांना अटक होऊ शकेल, आणि त्यामुळे त्यांना डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळावी म्हणून बहुधा ते पंतप्रधान पद त्यांनी. पण शेवटी तिथे हे सगळं तुम्ही स्वतःला काय म्हणून घेता हे तुमच्यावर आहे. प्रत्यक्षात हे तिथे किंगडम आहे आणि MBS आहे ते डिफॅक्टो रुलर आहेत. म्हणजे राजे सलमान त्यांची तब्येत आता चांगली नसल्यामुळे सगळे महत्वाचे निर्णय हे मोहम्मद बिन सलमान घेत आहेत. आणि त्यामुळे त्यांना तुम्ही काय नावाने बोलवता हे महत्वाचं नाहीये. पण दुसरी गोष्ट ही मान्य करायला पाहिजे की एवढे मोठे बदल सौदी अरेबियामध्ये घडतील आणि म्हणजे कुठलंही कू किंवा बंड न होता घडतील, आणि एवढे लहान वयाचे म्हणजे अवघ्या 39, आपल्याकडे 50-55 वर्षाचे नेते अजून तरुण नेते म्हणून स्वतःला मिरवत असतात, पण इकडे 39व्या वर्षी जे बदल MBSनी घडवलेले आहेत ते खरोखर आश्चर्यचकित करणार आहेत. आणि भारताच्या दृष्टीने हे बदल अतिशय महत्वाचे. भारत आणि सौदी अरेबियाच्या प्रिव्हियस रिलेशन्स मध्ये खूप आपल्याला मोदीची पंतप्रधान झाल्यापासून बदल दिसून येतो. तर 2015-2014 पासून काय चेंजेस घडले आहेत एक्झॅक्टली? खरं आहे, कारण जेव्हा नरेंद्र मोदी सौदी अरेबियाला गेले होते तेव्हा ते अवघे 4थे पंतप्रधान होते सौदी अरेबियाला जाणारे. म्हणजे गेल्या 75 वर्षात फक्त 3 पंतप्रधान झाले, आणि त्यांच्या आधी डॉक्टर मनमोहन सिंग गेले होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1947 ते 2004 पर्यंत
फक्त 2दाच पंतप्रधानांनी सौदी अरेबियाला भेट दिली होती. म्हणजे आपण एवढं त्यांच्याकडे, आपल्याला हे सगळे यासर अराफत, सद्दाम हुसेन हे सगळे आपल्याला जवळचे वाटत होते. जेव्हा सौदी अरेबियामध्ये म्हणजे अरब स्प्रिंग सुरू झालं आणि सौदी अरेबियाला लक्षात आलं की अमेरिका इज नॉट अवर रिलायबल पार्टनर. अमेरिका अशा प्रसंगी जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा अमेरिका लोकशाही, ह्युमन राईट्स वगैरे असं करून आपल्या मित्रांना त्याच्या पाठीत खंजीर खूप असतो, तेव्हा सौदी अरेबियानेही जाणीवपूर्वक त्यांच्या फॉरेन पॉलिसीचं डायव्हर्सिफिकेशन करायला सुरुवात केली. याच्यामध्ये भारत त्याच वेळेला जगात एक भारताचा दबदबा, भारताचं प्रस्थ वाढू लागलं. आणि हे मोदी सरकारच्या आधी काही काळ हे सुरुवात झाली, कारण भारताची लोकसंख्या जशी वाढायला लागली, इकॉनॉमी जशी वेगाने वाढायला लागली, तशी भारताची तेलाची गरज वाढायला लागली. आणि त्यामुळे भारत हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा तेल आयात करणारा देश ठरला. दुसरा जपान पाठोपाठ तिसरा असेल कदाचित. पण त्यामुळे सौदी अरेबियाला एकतर भारत तेलाचा प्रश्न होता, दुसरी गोष्ट सौदी अरेबियामध्ये जे 20 ते 30 लाख भारतीय लोक काम करतात, त्याच्यामुळे या संपूर्ण भागामध्ये स्टॅबिलिटी आहे. म्हणजे भारतीय लोक जिथे काम करतात, शांतपणे काम करतात, तिथे इनह्युमन कंडिशन्स असल्या तरी, 50 डिग्री टेम्परेचर असलं तरी तिथे बंडकर, तिथे क्रांतिकर हे भारतीय लोक, आणि ते मुख्यतः हिंदू लोक आहेत, आणि म्हणून ते तिथे काही बंड करत नाहीत. नाहीतर त्यांना ती भीती होती की पाकिस्तानी, बांगलादेशी लोक सगळे आले असते तर त्यांनी ते बंड केला असता, आणि त्यामुळे तो भाग दुसरा महत्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, ही गोष्ट आपण विसरतो की जेव्हा ह्या सगळ्या भागावर ब्रिटिशांचं शासन होतं, तेव्हा या सगळ्या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी भारताकडे होती. जे पहिल्या महायुद्धात, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, लाखो भारतीय सैनिक या सगळ्या भागात लढलेले आहेत. आणि त्यामुळे या देशांना भारताचा आधार वाटतो. नंतर स्वातंत्र्यानंतर आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट आणि अहिंसा वगैरे या सगळ्याच्या नावाखाली आपण या सगळ्या भागाला वी अबंडन्ड इट. आणि त्यामुळे अमेरिका आणि याचा सगळा प्रसार झाला. आता जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा या 3-4 गोष्टी, म्हणजे त्यांनी भारताचं परराष्ट्र धोरण भारताच्या राष्ट्रीय हिताला, नॅशनल इंटरेस्टला अलाइन केलं. भारताच्या राष्ट्रीय हिताभोवती त्यांनी परराष्ट्र धोरण बनवलं. आणि त्यामुळे सौदी अरेबियाचं महत्व भारतासाठी, जसे म्हटलं, तेलाचं मुद्दा आहे, आपल्या लाखो भारतीयांना रोजगार देण्याचा मुद्दा आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चीन जे आता बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत चीन पासून ते युरोप पर्यंत एक ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर, रस्ते आणि रेल्वे बांधायचा प्रयत्न त्यांनी बांधून झालेला आहे ऑलरेडी सेंट्रल एशियातनं. त्याला जर स्पर्धा करायची असेल, कॉम्पिट करायचं असेल, तर भारताचा जो रस्ता आहे तो आखातातनं जातो, तो गल्फ मधनं जातो, गुजरात पासून किंवा अगदी महाराष्ट्रापासून, म्हणजे गुजरात पासून तर म्हणजे कच्छ आणि या सगळ्या भागातनं हे जे गल्फ कंट्रीज आहेत ते 1000 किलोमीटर आहेत फक्त. एवढे जवळ आहेत, म्हणजे कलकत्त्यापेक्षा दुबई जवळ आहे गुजरातमधनं. आणि त्यामुळे हा भाग आहे तो, म्हणजे तो भाग समुद्रातनं, त्याच्या पुढे भारत बहुतेक सौदी अरेबियातनं रेल्वे लाईन बांधेल, आणि ती अगदी इस्रायल पर्यंत सौदी अरेबियातनं रेल्वे लाईन बांधेल. आणि मग हायफा पोर्ट आहे ते अदानी उद्योग समूहाने विकत घेतलंय. तिकडनं समुद्रामार्गे युरोपला मालवाहतूक करणं शक्य होईल. याच्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल, याच्या प्रमाणातनं आपली ऊर्जेची सुरक्षा पण त्याच्यातनं साध्य करता येईल. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या सगळ्या भागामध्ये शिक्षण आणि संस्कृती, कला याच्यामध्ये भारताचा याच्यामध्ये सहभाग राहू शकतो. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा, भारताची जशी अर्थव्यवस्था वेगाने वाढते, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर एनर्जी, ऊर्जा लागणार आहे. आणि आता जो सगळा प्रयत्न चालू आहे की मुव्हिंग टुवर्ड्स क्लीन एनर्जी, सोलर एनर्जी, हे सोलर एनर्जी सगळ्या अरब देशांमध्ये प्रचंड जमीन आहे, वाळवंट आहे, 12 महिने तिथे ऊन असतं. तिकडे जर सोलर एनर्जी बनवली आणि अंडर सी जर ग्रीड तयार केली, म्हणजे गल्फ कंट्रीज आणि भारत हे एका ग्रीडनी जोडलं, तर तिकडे एनर्जी तयार होऊ शकेल. भारतात रात्र झाल्या तरी तिकडे दिवस असल्यामुळे तिकडे एनर्जी तयार होऊ शकेल, आणि समुद्राखालनं ती भारतात येऊन एक अतिशय रिलायबल, क्लीन आणि स्वस्त अशी ऊर्जा भारताला मिळू शकेल. त्यामुळे अनेक भाग याच्यामध्ये भारत सौदी अरेबियाकडे आहेत. आणि दुसरीकडे सौदी अरेबियाला जी भीती असते की फक्त अमेरिकेवर आपण अवलंबून राहिलो तर आपलं काय होईल, आणि त्यामुळे सौदी अरेबियाने जसे भारताशी संबंध वाढवायला सुरुवात केलेत, तसे व्लादिमीर पुतीनला जाऊन भेटणाराही MBS पहिला सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स होता. चीनच्या शी जिनपिंगशी पण त्यांनी मैत्री करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे जे धोरण नरेंद्र मोदी भारताच्या बाबतीत करतायत की बिल्डिंग फॉरेन पॉलिसी ऑन आवर नॅशनल इंटरेस्ट, तसं सौदी अरेबिया, विच वॉज मोर ऑर लेस लाईक अ प्रोटेक्टरेट ऑफ US, अमेरिकेच्या छत्रीखालचा देश होता, तो आता इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी, स्वायत्त परराष्ट्र धोरण आणण्याचा प्रयत्न सौदी अरेबिया करतोय. ही भारत आणि सौदी अरेबिया यांच्या संबंधांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे. ओके, थँक यू सो मच अनय सर, थँक यू फॉर युअर टाइम.
आणि आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH48. धन्यवाद निहारिका. आणि एक लक्षात घ्यायला आपण म्हणजे जेव्हा परराष्ट्र धोरणाकडे बघतो तेव्हा आपण जेव्हा तो एक कॉन्व्हर्सेशन किंवा संवादाच्या स्वरूपात करतो तेव्हा ते लोकांनाही समजायला कदाचित ते जास्त सोपं Correct. जातं एकटाच माणूस Correct. बोलण्यापेक्षा. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ अन्य देशांच्या बाबतीतही करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तुर्तास इथेच थांबतो. पाहत राहा MH48.